नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण वयवारीचा सुरुवातीचा भाग बघितला. यावेळेस आपण आज त्याच्यानंतरचे गणित म्हणजे दुसऱ्या भागात आज बघणार आहोत आणि पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहे. बघा प्रश्न काय म्हणते, त्याच्यापेक्षा थोडे वेगळे प्रश्न आहे, काल आपण वेगळे बघितले. प्रश्न काय म्हणते बघा, वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. 10 वर्षांनी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 2.5 पट होईल, तर वडिलाचे वय किती? आता हा पटीवरील प्रश्न आहे. आता पटीवरील प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आपण बघणार आहोत. बघा, वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या कसे आहे? चौपट आहे. समजा हे आजचं वय आहे म्हणजे काय? आज. वडील आणि कोण आहे? मुलगा आहे. कसं आहे म्हणते, वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. वडील जर समजा 4 भागाचे असेल तर मुलगा हा 1 भागाचा राहणार. नंतर काय म्हणते पहा, 10 वर्षांनी म्हणजे प्लस किती वर्षांनी? 10 वर्षांनी वडिलाचं वय हे कसं बनणार आहे म्हणते? 2.5 पट. मग हे 2.5 असन तर हा 1 भाग राहणार. मग बघा आता हा 2.5 आहे, हा 1 भाग आहे. पॉईंट नंतर एक संख्या आपण याला बॅलन्स करून टाकू. हा पॉईंट काढू आणि इथं एक 0 देऊ, म्हणजेच ही संख्या बनली 10. आता याचा रेशो बनवू, 5 5 25, 5 दोन्ही 10. मग बघा आता रेशो भेटले दोन्ही आपल्याला. आजच्या वयाचा रेशो आहे दोघांचा 4:1. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो आहे 5:2. मग आपली एक कंडिशन बनायला पाहिजे की वयातला फरक हा बदलला. मग 4 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक. 5 आणि 2 मध्ये 3चा फरक. याचा अर्थ हा फरक सारखा आहे. कसा आहे? सारखा आहे. म्हणजेच आता आपल्याला डायरेक्ट उत्तर काढता येईल. कोणाचं वय विचारलं आहे त्याच्यात, तर वडिलाचे वय किती असणार आहे? बघा, वडील आहे आज 4 भागाचे, नंतर होणार आहे 5 भागाचे. याचा अर्थ 5 मधून 4 गेले, वडील वाढले किती भागानं? 1 भाग वाढ झाली. मग ही 1 भाग वाढ किती वर्षात झाली? या 10 वर्षात. मग 1 भागाची वाढ म्हणजे किती वर्ष? 10 वर्ष. किती वर्ष? 10 वर्ष. मग 1 भाग जर 10 वर्षाचा असेल तर वडिलाचं आजचं वय विचारलं. आज वडील किती भागाचे आहे? 4 भागाचे. 1 म्हणजे 4, 1 म्हणजे 10, तर 4 म्हणजे किती? तर ते इथं काढू बघा. 4 गुणेला 10 भागेला 1, 4 10 40 वर्ष. हे आलं वडिलाचं वय. बघा असं करायचंय गणित. आता असाच प्रश्न आपण बघणार आहे दुसरा. बघा आता दुसरा प्रश्न. बघा प्रश्न काय म्हणते, 10 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. बघा 10 वर्षापूर्वी म्हणजेच मायनस म्हणून त्याला आपण दाखवू. 10 वर्षापूर्वी कोण कोण आहे? आई आणि मुलगी. 10 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाचे कसे आहे? तिप्पट आहे. म्हणजे आई जर 3 भागाची असेल, हे समजा मुलगी 1 भागाची राहणार. मग हे केव्हाच आहे? तर 10 वर्षापूर्वीच आहे, म्हणजे -10 वर्ष. त्यानंतर काय म्हणते गणितात बघा, 10 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाचे म्हणजेच +10. हे कसे होणार आहे म्हणते? मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल. म्हणजेच आई 2 तर मुलगी किती राहणार आहे? 1. मग आपला आता फरक दिसते का सारखा? बघू. हा 10 वर्ष आधी रेशो होता 3:1, 10 वर्षानंतर रेशो बनत आहे 2:1. याच्यातला फरक हा सारखा आहे का? बघू. 3 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. 2 आणि 1 मध्ये 1चा. आता या गणितामध्ये फरक बदललेला दिसतो आपल्याला. बदललेला फरक आपल्याला काय करावं लागते? सारखं करावं लागतं. मग हा फरक इथे घेऊन जायचा, हा फरक खाली आणायचा. मग बघा 1 गुणेला 3 किती होते? 3. 1 गुणेला 1 1. बघा हा 2 घेऊ आता. 2 गुणेला 2 4. 2 गुणेला 1 2. बघा आता इथं फरक सारखा झालेला. 3 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. 4 आणि 2 मध्ये 2चा. याचा अर्थ फरक सारखा झाला. विचारलं कोणाचं वय आहे? तर त्यांच्या आजच्या वयाचं प्रमाण विचारलंय आपल्याला. बघा आता एक तर इथून वय काढा लागेल किंवा पुढून वय काढावं. बघा 3 भाग होती आई, 4 भाग झाली. 1 भाग होती मुलगी, 2 भाग झाली. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा एका भागानं वाढलेला. ही पण एका भागानं वाढ झाली,
एक वाढ, आणि मुलगी पण कशी वाढली, एका भागानं वाढली. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला एक भाग वाढलेला दिसतो. मग आता एक भाग किती वर्षात वाढला? बघा, इथं वर्ष 10 आहे, इथे 10 आहे, 10 आणि 10 म्हणजे असे 20 वर्ष, म्हणजे 10 प्लस 10 असे 20 वर्ष वाढ झालेली. मग बघा, एक भाग म्हणजे 20 वर्ष, एक भाग म्हणजे 20 वर्ष. तर एक तर इथून वय काढू आपण सुरुवातीला, तर 3 भाग म्हणजे किती, म्हणजे आईचं वय नाही. एक म्हणजे 20 वर्ष, तर 3 म्हणजे किती, याचा जर तिरपा गुणाकार केला, 3 गुण्याला 20 भागेला आहे 60 वर्षे. मग हे 60 वर्ष केव्हाचं वय आहे, 10 वर्षापूर्वीचं वय. याच्यात जर 10 वर्ष टाकली तर 70 वर्ष हे आईचं आजचं वय भेटलं. नंतर आपण मुलीचं आजचं वय काढू. वाढ किती भागांत झाली, मुलीमध्ये पण एका भागाने, एक म्हणजे 20 वर्ष. मुलीचे आजचे भाग किती आहे, बघा एक भाग आहे, एक म्हणजे किती. मग बघा, याचा जर तिरपा गुणाकार केला, 1 गुण्याला 20 भागेला 1 म्हणजेच याचं उत्तर येते 20 वर्ष. मग हे 20 वर्ष केव्हाचे आहे, तर बघून घ्या इथं केव्हाचा रेशो आहे, 10 वर्षापूर्वीचा. मग 10 वर्षापूर्वी मुलगी जर 20 वर्षाची असेल तर आज किती वर्षाची होईल, 30 वर्षाची. म्हणजेच आपल्याला आईचं वय आजचं 70 भेटलं, मुलीचं वय 30 वर्ष भेटलं, आणि दोघीचा आजचा रेशो विचारला, म्हणजे 70:30. हा 0 आणि 0 कॅन्सल, उत्तर येते आपलं 7:3. हे झालं त्याचं उत्तर. बघा आता सेकंड प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काय म्हणते बघा, विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे म्हणते. म्हणजेच आज बघा कोण कोण आहे, विराज प्लस त्याची आई आहे, या दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे आपल्याला. बघा बेरीज किती दिली आहे, 36 वर्ष आहे म्हणते. किती वर्ष आहे, 36 वर्ष. म्हणजेच पहा 36 वर्ष बेरीज आहे. नंतर काय म्हणते बघा, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर, म्हणजे आजपासून, हे आजची बेरीज. आजपासून किती वर्षानंतर, 4 वर्षानंतर. गुणोत्तर कसं होते म्हणते दोघांच्या वयाचं, एकाच 3, एकाच 3. तर विराजचे आजचे वय किती, मग बघा ही जी बेरीज आहे हे केव्हाची आहे, तर आजची आहे. आणि रेशो केव्हाचा आहे, 4 वर्षानंतरचा आहे. कधी पण गणितात बेरजेला रेशो पाशी नेता येत असते, पण रेशोला या बेरजेपाशी हलवता येत नाही. तर मग आपण काय करू, ही बेरीज या रेशो पाशी घेऊन जाऊ. बघा 36 वर्ष दोघांची बेरीज आहे, आणि 4 वर्षानंतर रेशो काय होते म्हणते, एकाच 3. मग हे 36 वर्ष जर आपल्याला 4 वर्षानंतर पोहोचवायचे असेल तर या 36 मध्ये वाढ किती होणार आहे बघा. विराज आणि आई असे 2 व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्ती हा 4 वर्षांना वाढणार. म्हणजेच दोघांचे 4 प्लस 4 असे किती वर्ष वाढणार, 8 वर्ष वाढणार. 8 वर्ष काय होणार आहे, वाढ होणार. मग या 36 मध्ये 8 वर्ष वाढ झाली, तर हीच बेरीज पुढे काय बनणार आहे बघा, 36 प्लस 8. म्हणजेच पहा इथे करून देतो मी तुम्हाला, 36 प्लस 8 म्हणजेच ही बेरीज बनणार आहे 44 वर्ष. किती वर्ष, 44 वर्ष. आणि ही बेरीज केव्हाची आहे, 4 वर्षानंतर. मग बघा आता 44 ही किती भागाची बेरीज आहे, 4 वर्षानंतर हा एक भाग आहे, आई किती भाग आहे, 3 भाग आहे. मग 3 आणि 1 असे किती भाग होते, 4 भाग. मग 4 भागाची बेरीज किती आहे, 44. तर 4 न जर याला भाग दिला, 4 1 4, 4 1 4, 4 1 4, म्हणजेच 11 वर्षाचा एक भाग येतो. किती वर्षाचा भाग येतो, 11 वर्षाचा. तर आपल्याला विचारलं काय, विराजचं वय किती म्हणते. मग हा एका भागाचा आहे, किती भागाचा आहे, एका भागाचा. मग 4 वर्षाने कितीचा होते भाऊ, एक भाग 11चा आला. याचा अर्थ 11 वर्ष वय त्याचं केव्हाचं राहणार आहे, 4 वर्षानंतर. त्याला जर आज आणायचं असेल तर 11 मधून किती मायनस करावं लागेल, 4 वर्ष. 11 मधून 4 गेले, आज किती वर्षाचा भेटन, 7 वर्षाचा. याचाच अर्थ विराजचं आजचं वय किती, तर 7 वर्ष राहील.
बघा आता सेकंड प्रश्न बघू आपण. बघा प्रश्न काय म्हणते बघा. 6 वर्षापूर्वी वडील आणि मुलगा यांच्या वयातील फरक 28 वर्ष होता म्हणते. केव्हा होता म्हणते? 6 वर्षापूर्वी. मग इथं लिहूनच घेऊ आपण. बघा 6 वर्षापूर्वी फरक किती वर्षाचा आहे म्हणते? 28 वर्ष. हे तुम्हाला समजलं असं गणितात दिलेलं. ओके. नंतर काय म्हणते बघा. आणि 6 वर्षानंतर म्हणजेच पहा आजपासून हे पूर्वीचा विषय आहे. आजपासून पुढे काय होत असते? नंतर येते. मग किती वर्षानंतर म्हणते? तर 6 वर्षानंतर. हे किती वर्षानंतर आहे? 6 वर्षानंतर. रेशो काय तयार होते बघा. 6 वर्षानंतर वडील 12 भागाचे आहे म्हणते आणि मुलगा हा 5 भागाचा. मग बघा आजपासून पूर्वी म्हणजे 6 वर्षापूर्वी कितीचा फरक आहे दोघांच्या वयात? 28 वर्षाचा. आजपासून नंतर दोघांचा रेशो किती दिलाय? 12:5. मग तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं वयवारी चालू झाले तेव्हाच की हा जो फरक असते दोघांच्या वयातील हा आजन्म असते म्हणजे बदलत नसतो. म्हणजेच 28 वर्ष जो फरक आहे हा इथे पण राहणार आहे आणि इथे पण राहणार आहे. याचा अर्थ 6 वर्षानंतर पण दोघात किती वर्षाचा फरक राहील? 28 वर्ष. मग बघू आता आपण या दोघांच्या रेशो मध्ये कितीचा फरक आहे. हा 12 भागाचा आहे, 5 भागाचा आहे. याचा अर्थ 7 भागाचा काय फरक आहे. हा काय आहे? 7 भागाचा फरक. मग हा 7 भागाचा फरक म्हणजेच किती वर्षाचा फरक असेल? 28 वर्षाचा. मग करायचं काय पहा. 28 हा पण फरक आहे आणि तो पण फरक आहे. 28 ला आपण 7 न भाग देऊ. 7 एक 7, 7 चोक 28 म्हणजेच एक भाग कितीचा आला? 4 वर्षाचा. विचारलं काय? वडिलाचं आपल्याला वय काढायचं आहे. केव्हाचं काढायचं आहे? 6 वर्षापूर्वीचं वय काढायचं. मग 4 भाग असन म्हणजेच 4 वर्ष. एका भागाची व्हॅल्यू आली तर 12 भागाची व्हॅल्यू किती येते पाहू. मग याला 4 न गुणू. पहा 4 न गुणल्यानंतर 4 गुणेला 12 किती वर्ष होते? 48 वर्ष. समजत आहे का इथपर्यंत? सांग. समजलं ना? तर गणित काय म्हणते बघा. तर 6 वर्षापूर्वी वडिलाचं वय किती? किती वर्षापूर्वी? 6 वर्षापूर्वी. मग बघा हे 48 वर्ष सुरुवातीला कुठे येणार आहे? आज येणार आहे. आजपासून अलीकडे आलं तर काय येणार आहे? पूर्वीचं वय येणार आहे. बरोबर आहे. मग 48 मधून जर 6 मायनस केले, किती मायनस केले? 6 मायनस केले तर किती येणार आहे? तुम्हीच सांगा आता किती येईल? 42. 42 वर्ष. म्हणजेच आज वडील किती वर्षाचे आहे? 42 वर्षाचे. आणि अजून पूर्वी विचारलाय म्हणजे 6 वर्षापूर्वी विचारलंय. म्हणजे 42 मधून पुन्हा जर 6 मायनस केले तर पूर्वीचं वय वडिलाचं 42 मायनस 6 किती येईल? 36 वर्ष. याचा अर्थ वडिलाचं 6 वर्षापूर्वी वय किती होतं? 36 वर्ष. बघा आता या व्हिडिओमध्ये आपण असे 3 गणित बघितले आहे. आता 3 गणितानंतर असा टाईप मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्क्रीनवरती गणित दिसेल आणि त्याचं गणित जे दिलेलं गणित आहे त्याचं कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि तो प्रश्न मी बोर्डवर लिहून देतो तुम्हाला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला येणारे व्हिडिओ हे लवकरच तुम्हाला तुमच्या युट्यूबमध्ये दिसतील. चला तर मग बाकीचा भाग आपण उद्याला बघू. नमस्कार.